नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक यासाठी तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर तुमच्याकडे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे, खास करून चालक या पदासाठी। तर ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। आणि मुंबई उच्च न्यायालयामार्फत आपली नवीन वेबसाईट यांनी डेव्हलप केलेली आहे, ही वेबसाईट पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक या पदांची एक्झाम झालेली आहे आणि यामध्ये चालक आणि लिपिकचे 2 आन्सर की उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। फक्त शिपाईची एकच आन्सर की उपलब्ध झालेली आहे। अजूनपर्यंत शिपाईची कुठल्याही प्रकारची अपडेट आली नाही। लक्षात ठेवा मित्रांनो, शिपाईची कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। त्यांनी साईट अपडेट केलेली आहे, पण कुठल्याही प्रकारचं नवीन अपडेट त्यांनी वेबसाईट डाउनलोड केलेलं नाही आहे। तसंच या प्रकारचं लिपिकचं पण झालेलं आहे। लिपिकची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर बघा मित्रांनो, अगोदर जी वेबसाईट होती बॉम्बे हायकोर्टची, ही होती bombay-high-court.nic.in। आता ही वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेला असून नवीन जी वेबसाईट आहे bombay-high-court.gov.in। तर तुम्हाला आता संपूर्ण माहिती जी आहे ह्या नवीन वेबसाईटवर प्राप्त होणार आहे, bombay-high-court.gov.in। यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, bombay-high-court.gov.in। तर यावर क्लिक केल्याबरोबर खाली खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा रिक्रुटमेंट टॅब दिसत आहे, यावर क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण रिक्रुटमेंट बॉम्बे हायकोर्ट मार्फत जे जे आलेले आहे माहिती पडून जाईल। 18 जून, तर या ठिकाणी 18 जूनला एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे ड्रायव्हर बाबतचं, ते आपण पाहणारच आहोत। तर या ठिकाणी जर तुम्हाला काही अपडेट पाहायची असले तर संपूर्ण खाली खाली यायचं। नंतर आता कुकची भरती निघालेली आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल यावर क्लिक केल्याबरोबर। बघा मित्रांनो, या ठिकाणी जून आणि हमालची अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 8 डिसेंबरला ही जाहिरात निघालेली, तारीख पण या ठिकाणी चेक करायची 8 डिसेंबर 2025ला। या ठिकाणी यांनी 15 जूनला वेबसाईट अपडेट केलेली आहे। या ठिकाणी दिसत आहे अपडेट 15 जून, पण या ठिकाणी काही अपलोड त्यांनी केलेलं नाही आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कोणतीच माहिती यांनी या ठिकाणी अपलोड केली नाही, ना शिपाई हमालची केली आहे ना आपली क्लर्कची या ठिकाणी केलेली आहे। एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अपडेट अजूनपर्यंत शिपाई, हमाल आणि लिपिकचं यायचं आहे, फक्त ड्रायव्हरचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। ठीक आहे, तर बघा ड्रायव्हरचं काय अपडेट आले आता, तर यावर क्लिक करायचं, स्टाफ कार ड्रायव्हर। यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो नोटीस रिगार्डिंग ड्रायव्हिंग टेस्ट, तर तुमच्याकडे आता एक नोटीस जाहीर केलेली आहे ड्रायव्हिंग टेस्ट बाबत। बघा काय म्हटलेलं आहे, तर यावर क्लिक करायचं। तर बघा मित्रांनो, ही नोटीस अपलोड झालेली आहे। तर या ठिकाणी बघा मुंबईसाठी 562 विद्यार्थी, नागपूरसाठी 62 विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 78 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले होते। या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, तर मित्रांनो तुमची ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे ते 29 जून ते 3 जुलै, लक्षात ठेवायचं, 29 जून ते 3 जुलै रोजी होणार आहे। जे विद्यार्थी पात्र झालेले त्याची आता ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे 29 जुलै ते 3 जुलै मध्ये। आता कोणाची 29 ला येईन, कोणाची 30 जूनला येईन, कोणाची 1 जुलैला येईन, कोणाची 2 जुलैला, कोणाची 3 जुलैला। तर एक्झॅक्ट डेट अँड रिपोर्टेड टाइम अँड व्हेन्यू जे आहे हे तुम्हाला या साईटवरच उपलब्ध केल्या जाईल। जे मी तुम्हाला वेबसाईट सांगितलेली आहे त्या प्रकारे तुम्ही चेक करायचं, यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होऊन जाईल। 29 जुलै ड्रायव्हिंग टेस्टला सुरुवात होणार आहे, तर याचा अर्थ तुम्हाला 22 किंवा 23 जून पर्यंत हे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केला जाईल की तुमची ड्रायव्हिंग टेस्ट केव्हा होणार आहे। तर हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो, जे विद्यार्थी ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र झालेले त्यांची आता या ठिकाणी तारीख जाहीर केलेली असून 29 जून ते 3 जुलै दरम्यान तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो 29 जून ते 3 जुलै दरम्यान तुमची आता ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। लिपिकचा जो निकाल आहे मित्रांनो, हे ड्रायव्हिंग टेस्ट संपल्यानंतर लागण्याची शक्यता आहे। जे विद्यार्थी पात्र होईल त्याची यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाईल आणि यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला पण या ठिकाणी डॉक्युमेंट मागितल्या जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म आणि इतर डॉक्युमेंट मागितल्या जाऊ शकतात। पण शिपाई, हमाल याबाबत सध्या तरी कुठल्याही प्रकारची अपडेट अजूनपर्यंत यायची आहे। तर याबाबतची आणखी अपडेट आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।